नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनवणे मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील 267 उमेदवारांची कागदपत्र पडताळणीमध्ये त्रुट्या आढळलेल्या आहेत याविषयी आपण त्या उमेदवारांच्या नेमक्या कागदपत्रांमध्ये कोणत्या त्रुट्या आढळलेल्या आहेत याविषयी माहिती पाहू। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी प्रति पवित्र पोर्टल शिफारसपात्र 267 उमेदवार यांना एक पत्र निर्गमित केलेलं आहे। आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, याचा विषय काय आहे। शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची समांतर आरक्षण कागदपत्रांची पडताळणी होण्याबाबत, म्हणजेच काय, ज्या अभियोग्यताधारकांची जिल्हा परिषद कोल्हापूर येथे निवड झालेली आहे, या निवड झालेल्या उमेदवारांची समांतर आरक्षणाबाबत कागदपत्र पडताळणी करण्यासाठी त्यांनी हे 267 उमेदवारांना काय केलेलं आहे, एक पत्र निर्गमित केलेलं आहे। बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे उमेदवारांची गुणवत्ता यादी या कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे। बघा, आपल्याला माहीतच आहे की 25 फेब्रुवारी 2024 रोजी जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्या निवड यादीतील उमेदवारांची कोल्हापूर जिल्हा परिषदेलाही शिफारस करण्यात आलेली आहे। आणि त्या जिल्हा परिषद कोल्हापूर येथे निवड शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना आयुक्त ऑफिसमधून सांगण्यात आलेलं आहे। तर त्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी जिल्हा परिषदेने उमेदवारांची मूळ कागदपत्राची पडताळणी दिनांक 4/3/2024 ते 9/3/2024 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर येथे करण्यात आलेली आहे। मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेल्या स्वप्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रामध्ये नावामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे। बघा, उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर जो रजिस्ट्रेशन करताना फॉर्म सर्टिफाईड केला आहे, तो सर्टिफाईड केलेला फॉर्म आणि त्या उमेदवारांचे डॉक्युमेंट्स यामधील नावामध्ये तफावत आहे। त्यामुळे काही उमेदवारांनी इतर कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळेस सादर केलेली नाहीत। तरी सोबत जोडलेल्या शिफारसपात्र उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे। त्यांनी नावात बदलाबाबत महाराष्ट्र राज्य शासन राजपत्राची प्रत तसेच ज्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी अपूर्ण आहे अशा उमेदवारांनी कागदपत्राची छायांकित प्रत 20 मे 2024 पर्यंत या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी। कागदपत्रांची पूर्तता विहित मुदतीत या कार्यालयाकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी। म्हणजेच काय, तर जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जे पत्र निर्गमित केलेलं आहे 267 अभियोग्यताधारकांना, तर जे पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषद कोल्हापूर यांना उमेदवारांची शिफारसपात्र यादी प्राप्त झालेली होती, त्या प्राप्त उमेदवारांची जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं। त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं आहे की काही उमेदवारांच्या त्यांनी जो पवित्र पोर्टलवर फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केला आहे, त्या सेल्फ सर्टिफाईड कॉपीमधील नाव आणि त्या उमेदवारांच्या डॉक्युमेंट्सवरील नाव यामध्ये तफावत आहे। तसेच काही उमेदवारांनी इतर कागदपत्रे ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर केलेली नाहीत। तर अशा उमेदवारांना 20 मे 2024 पर्यंत त्यांच्या नावात बदल असेल तर महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आणि जे डॉक्युमेंट्स आहेत, इतर डॉक्युमेंट्स जर नसतील तर ते डॉक्युमेंट्स सादर करण्यासाठी त्यांना 20 मे पर्यंत मुभा देण्यात आलेली आहे। तर बघा, आता त्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीमध्ये कोणत्या त्रुटी काढलेल्या आहेत याविषयी आता आपण माहिती पाहू। बघा मित्रांनो, या पत्राबरोबरच जिल्हा परिषदेने संबंधित उमेदवारांची यादीही जाहीर केलेली आहे। तर बघा, या यादीमध्ये उमेदवारांचे नावामध्ये बदल असलेबाबत, बघा, ज्या उमेदवारांच्या नावामध्ये बदल आहे अशा जवळपास 250
25 उमेदवारांची यादी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेली आहे। आणि बघा या उमेदवारांच्या नावामध्ये कोणकोणत्या कागदपत्रावरती आणि कशामध्ये बदल आहे हे आता आपण पाहू। बघा सादर केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी। बघा हा जो पहिला कॅन्डिडेट आहे याच्या स्वप्रमाणपत्रावर पतीकडील नाव नमूद आहे, परंतु कागदपत्रे ही लग्नापूर्वीची आहेत। बघा हा जो पहिला उमेदवार महिला उमेदवार आहे, या महिला उमेदवाराचं जे सेल्फ सर्टिफाईड कॉपी आहे त्यावरती त्यांच्या पतीकडील नाव आहे, मात्र डॉक्युमेंट्सवर ही लग्नापूर्वीची नाव आहेत। पदवी सनद नाही, म्हणजे उमेदवाराकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटही नाही आणि पदवी सर्टिफिकेटही नाही। बघा पुढील उमेदवार आहे, या पुढील उमेदवाराच्या नावामध्ये बघा DNYA स्वप्रमाणपत्रामध्ये जे नाव नमूद केलेलं आहे त्यामध्ये DNYA ज्ञानेश्वर असे नमूद असून 10वी गुणपत्रक व प्रमाणपत्रावर DNAY बघा एका अल्फाबेटची काय आहे या ठिकाणी अदलाबदल आहे, त्यामुळे ही नावामध्ये मिस्टेक आहे। बघा पुढील उमेदवार जो आहे या उमेदवाराच्या नावामध्ये या उमेदवाराचं नाव बलवंत असून वरी व्ही आहे, स्वप्रमाणपत्रामध्ये व्ही आहे, तर रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल मध्ये बलवंत या नावामध्ये डब्ल्यूचा समावेश आहे। तसेच 10वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, D.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र, CTET गुणपत्रक व प्रमाणपत्र यावरती व्ही असे नमूद आहे आणि या उमेदवाराने आधार कार्ड हे जोडलेले नाही। बघा हा एक उमेदवार आहे, या उमेदवाराकडे B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र नाही। बघा आपलं D.Ed B.Ed झाले तर आपल्याकडे D.Edचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे, मात्र या उमेदवाराने कागदपत्र पडताळणी वेळेस हे D.Edचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जोडलेलं नाही। संगणक अर्हता नाही, या उमेदवाराने संगणक अर्हता प्रमाणपत्र जोडलेलं नाही, त्याचबरोबर नॉन क्रिमिनलही जोडलेलं नाही आणि या उमेदवाराच्या स्वप्रमाणपत्र आणि रहिवासी दाखल्यावरती जे आडनाव आहे यामध्ये काय आहे स्पेलिंग मिस्टेक आहे। तर बघा या उमेदवाराकडे बरेच डॉक्युमेंट्स नाहीत, तर एवढाही डॉक्युमेंट्स पडताळणीच्या वेळेस निष्काळजीपणे आपण व्हेरिफिकेशनला जायला नको। बघा बऱ्याच उमेदवारांच्या नावामध्ये काय काय मिस्टेक आहेत हे बघा, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे। बऱ्याच उमेदवारांच्या नावामध्ये काय आहे स्पेलिंग मिस्टेक आहे। त्यांनी जे स्वप्रमाणपत्र वरती नाव दिलेलं आहे आणि त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे की आधार कार्ड असेल, 10वी 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र असतील किंवा इतर शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रे असतील, तसेच आधार कार्ड असेल, यामध्ये त्यांच्या नावामध्ये काय आहे स्पेलिंग मिस्टेक आहे। तर काही उमेदवारांच्या जवळ त्यांच्या नावामध्ये करेक्शन आहे, मात्र बऱ्याच उमेदवारांकडे जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांकडे आवश्यक ती शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे नाहीत। तर मित्रांनो आता आपण कन्वर्जन राऊंडची वाट पाहत आहोत, तर आपल्याकडेही जर आपल्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कोणती डॉक्युमेंट्स नसतील तर ती डॉक्युमेंट्स काढून घ्यावीत, अन्यथा आपला पवित्र पोर्टलवर नंबर लागल्यानंतरही आपल्याला नोकरीपासून वंचित राहावं लागेल। धन्यवाद मित्रांनो।